सोलापूरच्या तापमानाचा पारा सोमवारी तब्बल 42.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला। सूर्य आग ओकत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं। सोलापूरसह राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून सोमवारी तापमानाने 40शी ओलांडली। सोमवारी दुपारी कमाल तापमानाची नोंद 42.5 अंश सेल्सिअस इतकी झाली, ज्यामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम झाले। गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे। सोमवारची आकडेवारी पाहता उन्हाच्या तीव्रतेने उच्चांक गाठला आहे। कमाल तापमान 42.5 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता 28%। सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होत आहे। दुपारी 12 ते 4 या दरम्यान तापमानाचा पारा 42 अंशाच्या वर गेल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। हवेतील आर्द्रता 28% इतकी कमी असल्याने कोरड्या उन्हामुळे अंगाची लाही होत आहे। राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापुरात उन्हाचा तडाखा आता असह्य होऊ लागला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सोलापूरचं तापमान 41.6 अंश सेल्सिअस ते 42.5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावलं असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे। सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागतात आणि दुपारी 12 वाजेपर्यंत तापमानाचा पारा 40शी ओलांडतो। त्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत सोलापूरच्या प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक घराबाहेर पडणं टाळत असून उष्म्यापासून बचावासाठी शहाळी, ताक आणि शीतपेयांच्या गाड्यावर गर्दी वाढली आहे। पुढच्या अंदाजे तापमानाची स्थिती अशी राहील। 14 एप्रिल 42 अंश सेल्सिअस तीव्र उष्णतेची लाट, 15 एप्रिल 41 अंश सेल्सिअस प्रखर ऊन, 16 एप्रिल 42 अंश सेल्सिअस कोरडं हवामान, 17 एप्रिल 41 अंश सेल्सिअस ढगाळ हवामान। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। महापालिकेमार्फत ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात येत असून ग्रामीण भागातही पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी नियोजन सुरू आहे। उष्माघाताचे रुग्ण आढळल्यास तातडीनं उपचार मिळावेत यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये हीट स्ट्रोक कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सोलापूरकरांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरावी। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। उष्माघाताची लक्षणं दिसताच त्वरित नजीकच्या दवाखान्यात संपर्क साधावा। सोबत नेहमी पाण्याची बाटली ठेवा। सुती आणि सैल कपड्यांचा वापर करा। उन्हात जाताना गॉगल आणि छत्रीचा वापर करा। बाहेरून आल्यानंतर लगेचच थंड पाणी पिणं टाळा। पुढील काही दिवस सोलापूरकरांसाठी कसोटीचे असून निसर्गाच्या या प्रकोपापासून वाचवण्यासाठी खबरदारी घेणं हाच एकमेव उपाय आहे।